फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 36 साइजचं प्रिन्स कट ब्लाउज इथे आपण कटिंग करणार आहोत। त्यासाठी आपण हे साडीतलं पीस आहे, आपण साइडला इथे लेस काढून घेतली आहे आणि अस्तर इथे घेतलंय। तर आधी आपण कटिंग जी ती अस्तरावरती पाहूया आणि मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर चेस्ट वाइज आपल्याला कापडाची अस्तराची डबल घडी घालायची, बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर 9 आणि आता आपण 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे की 11 ची आपण इथे डबल घडी घातली आहे। डबल घडी 11 इंचावरती घातली। शोल्डर पॉइंटला कापड कमी जास्त असेल तर आधी तुम्ही इथे सरळ लाईन ड्रॉ करा आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती शोल्डरचं मेजरमेंट टाकणार आहोत। जसं तुम्ही जर पाठीमागचा नेक तुमचा डीप असेल तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचे 5.5 इंचावरती। 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचंय। मुंड्याची जी उंची ती घ्यायची या पॉइंटला आपल्याला 6 इंचावरती आणि या पॉइंटला आपण सरळ लाईन ड्रॉ करा, कारण आपण चेस्ट वाईजच याला आपण डबल घडी घातली आहे। तर इथून आपण सरळ लाईन ड्रॉ करायची या पॉइंटला। आता बघा, शोल्डरचं मेजरमेंट झालंय, मुंड्याची उंची झाली आहे। त्यानंतर ब्लाउजची जी उंची आहे, ब्लाउजची उंची आपल्याला हवी इथे 14 इंच। 14 इंच ब्लाउजची उंची आपल्याला तयार हवी आहे। तर या पॉइंटला आपण घेऊया 15 म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा। आता कमरघेर आहे आपल्या इथे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया आणि इथे जी आहे ती परत आपण मार्किंग घेतोय 2 इंचावरती। आता बघा, पाठीमागचा पार्ट आहे तर पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। सर्कल पॉइंट मध्ये आपल्याला ही गोलाई द्यायची आहे। आता जसं मी म्हटले आपल्याला इथे डीप नेक घ्यायचा आहे, तर घेरा घ्यायचा आपल्याला या पॉइंटला 2.5 इंचावरती आणि इथून जो गळा असणार आहे तो असणार आपल्या इथे 9.5 इंचावरती। या पॉइंट पासून 9.5 वरती मी एक पॉइंट दिलाय। त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला घेरा जो आहे तो घ्यायचा आहे 3.5 इंचावरती। वरती आपण 2.5 घेतलाय, खाली आपण 3.5 इंचाचा घेरा इथे घेतलाय आणि हा पॉइंट या पॉइंटला तिरकसा मॅच करायचा आहे। एक बॉक्स बनवायचा आहे आणि या पॉइंट पासून हलकासा आपल्याला गोल गळा हवा आहे, तर आपण इथे हलकीशी आपण इथे गोलाई घेतली। प्रॉपर तुम्हाला इथे पसरट आपल्याला गळा हवा आहे, तर या पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायचंय। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तिथे बघा, आपण पाठीमागचा गळा, पाठीमागचा पार्ट जो आपण इथे कट करून घेतला अस्तरावरती। आता आपण फ्रंट पार्ट जो प्रिन्स कटचा तो आपण इथे कट करूया। तर फ्रंट पार्ट साठी आधी आपण बघा साइड पॉइंट पासून इथे 4.5 इंचाची जी पट्टी आहे ती अस्तराची आपण इथे वेगळी कट करून घेतली। आता आपल्याला स्लीव इथे कट करायची, तर हा कापड आपण साइडला ठेवूया। आता प्रिन्स कट म्हटलं की खाली आपल्याला याच्यासाठी एक्स्ट्रा इथे टक्ससाठी एक्स्ट्रा कापड आपल्याला फोल्ड करायला हवाय। तर याला मी आता जो पाठीमागचा पार्ट होता 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला चेस्ट पॉइंट पेक्षा, त्यात अजून आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, तेवढ्यात आपण कापड इथे डबल फोल्ड ठेवलाय। आता शोल्डर सेम मेजरमेंट 5.5 इंचावरती, मुंड्याची उंची या पॉइंटला 6 इंचावरती। आता इथे जेवढं चेस्ट घेर आहे त्यात आपण फक्त 2 इंचाची मार्जिंग द्यायची चेस्ट पॉइंटला। कमरच्या पॉइंटला आपल्याला इथे मेजरमेंट वाढवायचंय। फक्त कापड इथे व्यवस्थित कमी जास्त होणार नाही, या पॉइंटला व्यवस्थित तुम्ही ड्रॉ करायचंय। आता उंची बघा, तयार ब्लाउज आपल्याला 14 इंच हवे, तर आपण 15 इंच पाठीमागची उंची घेतली। तर या पॉइंटला आपल्याला अजून अर्धा इंच म्हणजे की 15.5 इंच आपल्याला अर्धा इंच आपण अजून एक्स्ट्रा इथे वाढवून घेतले। कमरघेर आहे 32 इंचाचा, तर खाली कमरेचं मेजरमेंट लक्षात घ्यायचंय। 8 वरती आपल्याला एक पॉइंट द्यायचंय। यात 2 इंचची या पॉइंटला टक्स साठी आपल्याला जो खाली कमरेचा टक्स टाकायचा आहे त्यासाठी 2 इंच आणि इथून पुढे 1.5 इंचची मारायची। आता हा पॉइंट तिरकसा आपल्याला इथे मॅच करायचा आहे आणि परत इथे सरळ लाईन ड्रॉ करून आपण मेजरमेंट टाकणार आहोत।
आता बघा हे झाल्यानंतर आता फ्रंटची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला या पॉइंट पासून 1 इंचावरती. अगदी आतल्या हाताने आपण इथे गोलाई घेणार आहोत, जेणेकरून फ्रंट साईडला कुठल्याही प्रकारचा इथे चुनी किंवा मग फुगा इथे पडणार नाही. या पॉइंट पासून गळ्याचा जो गळ्याचा घेरा आहे आपण तो घेतो इथे 2.5 इंचावरती आणि पुढचा जो गळा तो असणार आहे आपला या पॉइंटला 7 इंचावरती. इथे आपण परत 2.5 इंचाचा घेरा आणि हलकीशी गोलाई. आधी एक बॉक्स बनवून घेऊया, त्यानंतर या पॉइंटला हलकीशी घ्यायची गोलाई. आता आपण पुढचा पार्ट इथे ड्रॉ केला. आता प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे, तर त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, बंद बाजूपासून या पॉइंटला घ्यायचंय 3.5 इंचावरती मेजरमेंट. 3.5 या पॉइंटला 3.5 घेतले आणि जो 2 इंच आपण वाढवला तो टक्स 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून. आता चेस्ट पॉइंट नुसार बॉडी मेजरनुसार आपला जो चेस्ट पॉइंट असतो तो 10 इंचावरती असतो. तो वरून याचं मेजरमेंट घेताना आपल्याला या पॉइंटला घ्यायचंय 11.5 इंचावरती. उंची वाढवली म्हणून 11.5. नॉर्मल उंची जर 13ची राहिली असेल तर आपण इथे 11 इंचावरती घेतलं असतं. तर हा आपला झालाय टक्स. एक इंचचा जो 2 इंच आपण हा वाढवला तो आपण इकडे इथे ऍड केलाय टक्स. आता हे झाल्यानंतर मुंढ्यापासून प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे. तर हा आकार आपण देताना इथून घेतो मी 5 इंचावरती सेंट्रल पॉइंटला आणि याला या पद्धतीने आकार द्यायचा आहे गोल शेप मध्ये आणि याला इकडे निमुळता करायचा आहे या पद्धतीने. हा आपला प्रॉपर प्रिन्स कटचा आकार या पॉइंटला. इथे मी अर्धा टेपच्या जस्ट 2 लाईन एवढा इथे आपल्याला टक्स इथे कट करायचा आहे आणि त्याला परत आपण जॉईन करणार आहोत. हे झालं. त्यानंतर एक महत्त्वाचं काम, खाली आहे तसं सरळ न ठेवता जो आपला फिटिंग वाला पॉइंट आहे या पॉइंटला जायचं आपल्याला 1 इंच आत इथे आणि जो आपण हा इथून आपण जो टक्स टाकलाय या पॉइंट पासून जो आपला मार्जिन वाला पॉइंट आहे इथून घ्यायची आपल्याला हलकीशी गोलाई साइड पॉइंट पासून. जो आपण वाढवलाय तो साइड पॉइंटला जेव्हा तुम्ही फिटिंग करणार तेव्हा कमी जास्त व्हायला नको म्हणून या पॉइंटला आपल्याला याची कटिंग करायची. तर ब्लाउज आपलं पूर्ण ड्रॉ करून झालं, याला आपण कट करून घेऊ. ते बघा फ्रंट पार्ट पण आपलं इथे कट करून झालाय. फ्रंट पार्ट कट करून झालाय. आता आपण स्लीव इथे कट करणार आहोत. तर आपण जी आपण इथे 4.5 इंचाची पट्टी कट केली होती याला मी डबल फोल्ड ठेवली आहे. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची. या पॉइंटला 4 कापडात घडी घातली आहे. आता स्लीवची उंची जी आहे ती आपण बंद बाजूपासून टाकायची. तर बंद बाजूपासून स्लीवची जी उंची आहे तयार आपल्याला स्लीवची उंची इथे हवी 3.5 इंचावरती. त्यात आपण एक घेऊया 4 इंचावरती या पॉइंटला आणि इथून जो आपला दंडघेर आहे आपला इथे 6 इंचाचा, सॉरी पूर्ण 12 इंचाचा 6 इंच आपण निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता हा जो पॉइंट आहे याला आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया बॉटम पर्यंत. आता बघा हे झाल्यानंतर इथून वरून जे ते काठीतलं मेजरमेंट टाकायचं आपल्याला या पॉइंटला 2.5 इंचावरती. आता या पॉइंट पासून मुंड्याची आपण गोलाई टाकूया. मुंड्याची जी गोलाई आहे ती घ्यायची आपल्याला या पॉइंटला 8 इंचावरती आणि इथून पुढे मार्जिंग साठी आपल्याला कापड जो आहे तो जॉईन करावा लागणार. आता इथे आपण स्लीव कट केली पण आता या दोघही पॉइंटला आपल्याला जॉईंट हवाय. तर जॉईंट साठी आपल्याला साधारण 2-2 इंचचा आपल्याला दोघही पॉइंटला जॉईंट द्यायचा आहे. तर एक्स्ट्रा जो कापड असेल या पॉइंटला आपल्याला या शेप मध्ये मुंड्याची जी जो आपला दंडघेर आहे तिथे मेजरमेंट न वाढवता फक्त या पॉइंटला आपल्याला 2 इंचाची मार्जिन घ्यायची आणि तिरकशी आपल्याला याची कटिंग करायची. तर आपण एकदा परत मी तुम्हाला स्लीव ठेवून आपण इथे याची जी घडी आहे ते आपण घालूया 4 कापडामध्ये. एका स्लीवला आपल्याला 4 पॉइंटला इथे कापड हवे जॉईन करण्यासाठी. तर आपल्याला इथून पुढे 2 इंच एक्स्ट्रा हवे. तर या पॉइंटला घ्यायचंय तुम्हाला साधारण 2.5 इंचाचा कापड घ्यायचा आहे तिरकसचा आणि जसं की मी तुम्हाला म्हटले आपल्याला या पॉइंटला याला वाढवायचं नाही. मुंड्याच्या पॉइंटला फक्त इथून घ्यायची गोलाई आणि याला घ्यायचंय तिरकसचं या पॉइंट पासून.
बघा या पॉइंटला या पद्धतीने चारही जे आहे त्याला आपण कट करून जॉईन करून घेऊया. आता स्लीव साठी आपण या पद्धतीने 4 पीसेस कट करून घेतले. आता आपल्याला या पॉइंटला बघा जॉईंट द्यायचे 2-2 इंच साइड पॉइंट पासून चारही पार्टला, म्हणजे दोघही साइडला या पॉइंट पासून दोघं स्लीवला. तर कटिंग आपली जी अस्तराची ती कंप्लीट झाली. आता आपल्याकडे मेन फॅब्रिक आहे, तर याच्यात कुठल्याही प्रकारचा आपल्याला एक्स्ट्रा न घेता जशी आपण कटिंग केली आहे पूर्ण अस्तराची सेम पॅटर्न आपल्याला याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर पूर्ण आपण मेन फॅब्रिक इथे कटिंग इथे कंप्लीट करूया.